1500 रुपये बाईच्या खात्यावर आले. एक पोरग 8 वर्षाचं, एक पोरग त्याहून लहान आहे. दोघं जीवांनी विचार केला की आपल्या अडचणी कपाशी विकली गेली नाही, चल आपण शिरूरला जाऊ, पैसे काढून आणू, पोरांना लाडूचा बाजार करू. न जाणे कोणाचा आयुष्याचा दोरा कसा तुटतो, न जाणे आयुष्य काय बदल घेत, न जाणे आयुष्य काय छेडत, काय त्रास देत. हे ज्या दिवशी गळ्यातलं चाललं जातं ना त्या दिवशी समजत. काय गप्पा मारत असतील दोघं जीव, हे घेऊ पोरांना, ते घेऊ पोरांना. अरे शिरूरच्या उड्डाण पूलच्या मागेच गतिरोधक वर काय नियतीचा खेळ चुकला, ब्रेक मारायला गेला, बाई मागच्या मेंदूवर पडली, जागीच मरून गेली. मी अंतविधीला ज्या वेळेस तिथे गेलो त्या बाईची पोरं मंदिरावर खेळत होती. एक 8 वर्षाचं पोरग मंदिरावर खेळते, त्याच्यापेक्षा लहान पोरग त्याच्या जवळ खेळतंय. मी विचार केला, अभ्यागांनो तुमचं आता कोणी सुरलं नाही जगात. घरातल्या वादांमुळे कधीतरी ताई तुम्ही निघून जाल, नाही तर दादा तुम्ही निघून जाल. तुमच्या पोरांनी कोणाकडे पाहायचं? कोण आईचा डोक्यावरचा हात आणि दुसऱ्याच्या बाईनं दिलेला वाटीभर भात बरोबर असतो. दुसऱ्या बाईनं पोटभर खाऊ द्या आपल्या लेकराला, पण आपल्या माईनं फक्त डोक्यावरनं हात फिरू द्या, तो माईचा हात असतो. जगाच्या बाजारात लोक बिस्किट आणतील, पण बाप घरी आल्यानंतर बापानं फक्त मुलाच्या डोक्यावरनं हात फिरवला ना त्या पोराचं पोट भरत. तुम्हीच तुमच्या लेकरांसाठी जगा, तुम्हीच तुमच्या लेकरांसाठी घरातले वाट टाळा. परिस्थिती अशी गंभीर आहे. अरे हा कलियुगाचा वारा आहे. इथं लोक पैशाला माणसं डिमांड देतात, माणुसकी खुंटली, आता कोणाचंच कोणी राहिलं नाही.